ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, HGP असं त्याला म्हटलं जातं, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे that was initiated in 1990 under the International Administration of the Human Genome Organization, ज्याला HUGO असं म्हटलं जातं, HUGO, ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशनमध्ये अंडर द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. आणि हा जो प्रोजेक्ट आहे that was coordinated by the US Department of Energy and National Institute of the Health, म्हणजे विथ कोऑर्डिनेशन जे आहे ह्या प्रोजेक्टचं US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द हेल्थने केलेलं आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा 1990ला स्टार्ट झालेला आहे. दॅट वॉज इनिशिएटेड इन 1990 अँड completed, and that was completed in 2003 मध्ये याचं कम्प्लिशन झालेलं आहे. and it was the international collaborative efforts with the 15-year plan to identify and map originally estimated by in human being. तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ द जीन्स इन ह्युमन बीइंग सगळ्यात पहिले सांगितले होते 80,000 to 1 lakh, म्हणजे मॅपिंग ऑफ द एंटायर ह्युमन जिनोम जे आहे ते केलेलं आहे या प्रोजेक्टमध्ये. म्हणून याला नाव देताना सुद्धा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट असं नाव दिलेलं आहे. आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट बिगॅन इन 1990 अँड दॅट वॉज कम्प्लिटेड इन 2003. आता याचे सगळ्यात पहिले की याचं US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द हेल्थ, आणि याच्यामध्ये इंटरनॅशनल पार्टनर्ससुद्धा होते, जसं युनायटेड किंगडम आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, जापान आहे, इंडिया आहे आणि चायना आहे. आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जे आहे दॅट इज अ मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट टू डिटरमाइन द जिनॉमिक स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन. आता याचे मेन एम्स कोणते कोणते आहे? सगळ्यात द मेन एम्स ऑफ प्रोजेक्ट, पहिला जो एम आहे तो आहे की मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम ॲट द लेवल ऑफ द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस. आपल्या DNA जे सिंगल युनिट आहे त्याला आपण न्यूक्लियोटाइड म्हणतो. तर आपल्या DNA किती न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्सेस आहे याच्यावरून आपल्यामध्ये टोटल नंबर ऑफ द जीन्स किती आहे किंवा ह्युमन जिनोम आहे याचं एंटायर मॅपिंग करणे हे पहिलं एम आहे. कारण की सगळ्यांना माहिती आहे की DNAचं जर स्ट्रक्चर घेतलं तर एका स्पायरलमध्ये जनरली 10 न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट राहतात. आणि म्हणून मग आपण त्याच्यावरून DNAची लेंथ काढलेली आहे, जी आपण पॅकेजिंग ऑफ DNAमध्ये शिकलेलो आहोत. 2.2 मीटर एवढी अप्रॉक्सिमेट लेंथ आहे युकॅरियोटिक DNAची. दुसरं एम आहे प्रोजेक्टचं टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डाटाबेस. जी इन्फॉर्मेशन आहे जी कलेक्ट केलेली आहे ती डाटाबेसमध्ये त्याला स्टोअर करणे, डाटाबेसेसमध्ये त्याला स्टोअर करणे. तिसरं जे एम आहे टू डेव्हलप द टूल्स अँड द टेक्निक्स फॉर द ॲनालिसिस ऑफ द डाटा. देन ट्रान्सफर ऑफ द रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू द प्रायव्हेट सेक्टर सच ॲज इंडस्ट्रीज. सगळ्यांना माहीत आहे इंडस्ट्रीजमध्ये जेवढे काही फॉर्मेशन होतं, वॅक्सिन्स आहे, इन्सुलिनचं आहे, डिफरंट टाईप्स ऑफ द विटॅमिन्स आहे, ऑर्गॅनिक ॲसिड्सचं आहे, हे सगळं फॉर्मेशन होताना याचा यूज केला जातो. आणि लास्ट एम आहे टेकिंग केअर ऑफ द लीगल, इथिकल अँड द सोशल इश्यूज विच मे अराईज फ्रॉम द प्रोजेक्ट. हे 5 एम्स आहे या प्रोजेक्टचे. पहिलं एम सांगितलं मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम ॲट द लेवल ऑफ द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस. आणि न्यूक्लियोटाइड्स कुठे प्रेझेंट राहतात? DNAवरती प्रेझेंट राहतात. देन टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द project in database, to develop the tools and the techniques for analysis of the data, transfer of the related technologies to the private sector such as industries. आणि इंडस्ट्रीजमध्ये फॉर्मेशन ऑफ द विटॅमिन्स होतं, देन फॉर्मेशन ऑफ द इन्सुलिन होतं, देन फॉर्मेशन ऑफ द डिफरंट टाईप्स ऑफ द हार्मोन्स होतं, फॉर्मेशन ऑफ द डिफरंट टाईप्स ऑफ द वॅक्सिनसुद्धा होतं.
and taking care of the legal, ethical and the social issues which may arise from this project. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो होता तो दॅट वॉज क्लोजली असोसिएटेड विथ द रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ अ न्यू एरिया इन द बायोलॉजी अँड दॅट इज कॉल्ड एज द बायो इन्फॉर्मेटिक्स. पुन्हा बायोलॉजीची नवीन ब्रांच ओपन झाली, त्याला बायो इन्फॉर्मेटिक्स असं म्हटलं जातं. कारण की ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये आपण पहिले जिनॉमिक्सची पाहिली डेफिनेशन. जिनॉमिक्स ही सुद्धा बायोची नवीन ब्रांच आहे आणि नंतर त्याच्यानंतरची जी ब्रांच ओपन झाली त्याला बायो इन्फॉर्मेटिक्स असं म्हटलं जातं. आणि कंप्लीट सिक्वेन्स ऑफ द ह्युमन जिनोम दॅट हॅज बीन डिस्क्राईब ॲज द ब्लूप्रिंट ऑफ द ह्युमॅनिटी. म्हणजे हा जो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट होता दॅट हॅज अलाउड द रिसर्चर्स टू बिगिन टू अंडरस्टँड द ब्लूप्रिंट फॉर कन्स्ट्रक्टिंग द ह्युमन जिनोम. त्याला ब्लूप्रिंट असं म्हटलं जातं. ब्लूप्रिंट म्हणजे काय, तर कंप्लीट सिक्वेन्स ऑफ द ह्युमन जिनोम दॅट हॅज बीन डिस्क्राईब ॲज द ब्लूप्रिंट ऑफ द ह्युमॅनिटी असं म्हटलं जातं. जसं रिसर्चर्स आहे दॅट लर्न मोर अबाउट द फंक्शन्स ऑफ द जीन्स अँड द प्रोटीन. मग ह्याचा जो इम्पॅक्ट आहे हा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त कुठे पडलेला आहे, तो इम्पॅक्ट पडला तर मेडिसिन आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे आणि लाईफ सायन्सेस आहे याच्यावरती. म्हणून ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे दॅट हॅज अलाउड द रिसर्चर्स टू बिगिन टू अंडरस्टँड द ब्लूप्रिंट अँड धिस ब्लूप्रिंट इन बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग द ह्युमन जिनोम. ठीक आहे. आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे that provide a complete and the accurate sequence of the 3 billion DNA base pairs that make up the genome. म्हणजे आपल्या ह्युमन जिनोम प्रोजेक्टने जे ह्युमन्स आहे त्याच्यामध्ये 3 बिलियन DNA बेस पेअर प्रेझेंट आहे आपल्या जिनोममध्ये हे शोधून काढलेलं आहे. म्हणजे टोटल नंबर जर घेतला, एस्टिमेटेड नंबर ऑफ द जीन्स जर घेतला तर तो आहे 33,000. हा जो नंबर आहे हा सुरुवातीला जेव्हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट स्टार्ट झाला तेव्हा हा नंबर 80,000 to 1 lakh असा हा शोधून काढलेला होता. ठीक आहे. नंतर सायंटिस्टनी पुन्हा त्याच्यामध्ये ॲक्च्युअल नंबर ऑफ द ह्युमन जिनोम जो आहे, ह्युमन जीन्स आहे तो शोधून काढलेला आहे 33,000 जीन्स दॅट हॅव बीन एस्टिमेटेड टू बी प्रेझेंट इन द ह्युमन बीइंग. ठीक आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे दॅट वॉज ऑल्सो एम टू सिक्वेन्स द जिनोम्स ऑफ सेव्हरल अदर ऑर्गॅनिझम सच ॲज इकोलाय आहे, देन ड्रॉसोफिला आहे, डिफरंट टाईप्स ऑफ द प्लांट्स आहे जसं राईस आहे, ॲरॅबिडॉप्सिस आहे किंवा माऊस आहे याच्यामध्ये. ठीक आहे. किंवा नॉन पॅथोजेनिक निमॅटोड आहे, फ्री लिव्हिंग. नंतर ईस्ट आहे ज्याला आपण सॅक्रोमायसिस सर्व्हिसी असं म्हणतो. आणि कंप्लीट जिनोम सिक्वेन्सेस ऑफ दीज मॉडेल ऑर्गॅनिझम्स दॅट आर ऑल्सो युजफुल फॉर द कंपॅरेटिव्ह स्टडी. म्हणजे हे सगळे जे आहे, इकोलाय सांगितलं, ड्रॉसोफिला सांगितलं, डिफरंट टाईप्स ऑफ द प्लांट सांगितले किंवा मग आपण ईस्ट म्हटलं, सॅक्रोमायसिस सर्व्हिसी म्हटलं, तर याच्यामध्ये काय केला जातो की याचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला जातो. म्हणजे सगळे जे सिक्वेन्सिंग आहे किंवा सगळे जे टोटल नंबर ऑफ द जीन्स आहे, टोटल त्याचा जो कंप्लीट जिनोम आहे सिक्वेन्सेसचा दॅट विल बी युजफुल फॉर द कंपॅरेटिव्ह स्टडीज अँड दॅट विल also allow the researchers to study the gene functions in these organism. जसं इकोलायचा यूज हा रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात जास्त होतो. फॉर एक्झाम्पल इकोलायचा यूज हा इन्सुलिनच्या प्रोडक्शनमध्ये होतो, ह्युमन बिईंगच्या इन्सुलिनच्या प्रोडक्शनमध्ये होतो. कारण की बॅक्टेरियाचं जे रिप्रोडक्शनचा जो रेट आहे हा फास्टर रेट आहे. म्हणजे ही इकोलायची सेल जी आहे याचं मल्टिप्लिकेशन हे खूप फास्ट होतं ॲज कम्पेअर टू द ह्युमन सेल. म्हणून इकोलायमध्येच इन्सुलिनचा जो जीन आहे तो इन्सुलिनचा जीन इंट्रोड्यूस केला जातो रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये. त्याला RDNA टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. म्हणजे हे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहे, इकोला आहे, ड्रॉसोफिला आहे, प्लांट्स आहे, माऊस आहे, ईस्ट आहे,
याच्या जिनोमचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला जातो. आणि हा जो कंपॅरेटिव्ह स्टडी जे आहे दॅट विल अलाउ द रिसर्चर्स टू स्टडी द जीन फंक्शन्स इन दीज ऑर्गॅनिझम्स. हे आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. आता क्वेश्चन विचारताना क्वेश्चन कसा विचारला जातो की राईट अ शॉर्ट नोट ऑन HGP. राईट शॉर्ट नोट ऑन HGP. आता काही मुलांना HGPचं मिनिंगच माहीत नसते. HGP म्हणजे काय. तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये त्याचे एम्स आहे असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा ह्युमन जिनोम प्रोजेक्टवरती आपल्याला त्याची काय लिहायची आहे, नोट लिहायची आहे. त्याच्यामध्ये जिनोम आणि जिनॉमिक्सची जी डेफिनेशन आहे ती आली पाहिजे. आणि ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन जे आहे, हा जो प्रोजेक्ट आहे दॅट वॉज कोऑर्डिनेटेड बाय द US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द हेल्थ. ही MCQ सुद्धा विचारलेली जाते. एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द हेल्थ याच्या कोऑर्डिनेशननीच हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे हा इनिशिएट केला गेला इन 1990 आणि दॅट वॉज कम्प्लिटेड इन 2003. आणि त्यांनी मग ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये टोटल नंबर ऑफ द जीन्स जे आहे ते शोधून काढलेले आहे. तर टोटल नंबर ऑफ द जीन्स जे आहे किंवा ह्युमन जिनोम जे आहे त्याच्यामध्ये 33,000 जीन जे आहे ते शोधून काढलेले आहे. आणि हे जीन्स कशावरून शोधून काढलेले आहे तर ते आणले आहे 3 बिलियन DNA बेस पेअर प्रेझेंट आहे म्हणून न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्समध्ये.